जन हे बोळ जेथे भाग 3. नोकरीचा शोध. सुरुवात भाव्यांपासून. ते काय सल्ला देतात ते पाहायचं. दिंडी दरवाजातून विश्वास आत आला. नेहमीचा परिचित जिना. एक एक पायरी संथपणे चढून तो वर गेला. कोण आहे? भाव्यांची बहीण. मागं कशी सडपातळ दिसत होती, आता चांगली भरली आहे. नजर संथ. लग्न झालंय मध्यंतरी. आहेत, जा वर. विश्वासकडे बघत ती म्हणाली. मग तोंड वर करून तिनं हाक दिली. दादा, कुणी आलंय तुझ्याकडं? हिनं आपल्याला ओळखलेलं नाही तर. विश्वास हसला. नकळत हनुवटीवर हात फिरवला. मग तो किडकिडीत जिना चढून तो वर माळ्यावर गेला. भावे पाठमोरे बसले होते. ते शुचिर्भूत होऊन बसले होते. पिवळ्या बरगड्या उन्हात चमकत होत्या. कोरडीनं मूर्तिकोरीत पाठीला बाग देऊन ते बसले होते. बैस. विश्वासकडे संथपणे वळून पाहत ते म्हणाले. त्यांची बोटं पुन्हा काम करू लागली. विश्वास खिडकीबाहेर बघत उभा राहिला. वेळ जाऊ लागला तसा तसा विश्वासचा अधीरपणा वाढू लागला. अजून लहानच समजतात की काय मला? किती वेळ ताटकळत उभं राहायचं? हे भावे वर्षानुवर्ष असेच टुकूटुकू करीत बसू शकतील आणि बाहेरचं जग तेवढं बदलत राहील. भाव्यांवर मधू का भडकत असे ते आता कळतं नीट. भाव्यांचा थंडपणा म्हणजे मधूच्या फडफडत्या मनावरचा पेपरवेट. विश्वास फेऱ्या घालू लागला. भाव्यांनी मान वर केली नाही. नखांनी खालची जमीन उखडीत तो म्हणाला. चालू दे तुमचं, पुन्हा येईन केव्हा तरी. हातातली कोरणी एकदम खाली ठेवीत भावे म्हणाले. अरे थांब, एका कामासाठी बोलवलं तुला. कोणतं काम? मी आलोय माझ्या कामासाठी, विश्वास म्हणाला. उत्तम, मग उतावीळपणा का करतोस? बैस जरा. विश्वास वळकटीला टेकून बसला. उगीच वेळ जातोय, स्वतःशीच पुटपुटला. भावे हळूहळू उठून उभे झाले. तेव्हा त्यांचे गुडघे कडकडले. हात उंच करून त्यांनी सावकाश आळोखे बिळोखे दिले. विश्वासच्या उतावळ्या हालचालीकडं दुर्लक्ष करून त्यांनी वाकून खिडकीबाहेरच्या उन्हाकडं पाहिलं. म्हणजे उन्हाचा घड्याळासारखा उपयोग तर. चहा घेणार ना? असं म्हणत ते हळूहळू जिना उतरून निघून गेले. क्रमाक्रमानं खाली जाणाऱ्या त्यांच्या डोक्याकडं विश्वास पाहत बसला. विश्वास पुन्हा फेऱ्या घालू लागला. अशानं तर पुरता दिवस निघून जाईल. या लोकांना वेळेचं काहीच महत्त्व वाटत नाही काय? भावे पुन्हा हळूहळू उगवले. चहाचे कप खाली ठेवून ते किंचित हसून म्हणाले. हां, बोल आता. बैस बैस, उभा का? बराच वेळ फुकट गेला. खाली बैस अन सांग, कशी आहेत घरी सगळी? बरी आहेत. स्वस्थपणे खाली बसत विश्वासनं उत्तर दिलं. मधूचं पत्रबित्र इतक्यात? नाही. म्हणजे किती दिवसांपासून? झाले 2-3 महिने. पैसे पाठवीत असेल ना? अजिबात बंद. विश्वास रुद्धचर्येनं म्हणाला. भावे जरा मागे सरकले. मग चालतं कसं? नाही चालत. म्हणजे? उपाशी राहतात. रामकाकू तर काहीच बोलल्या नाहीत. अरे, असं संतापतोस काय? दमानं घे. तुमचं काम तेवढं सांगा. कडवट स्वरात विश्वास उद्गारला. विश्वासच्या स्वरातील अमर्याद भाव्यांनी जाणवली. एक एक शब्द मोजीत ते म्हणाले. असं वागायचं काय कारण आहे? दमादमानं घ्यावं लागतं जगात. मनाची गाठ असते, ती हलक्या हातानं उकलावी लागते, नाहीतर अधिकच घट्ट बसते. मला यातलं काहीच समजण्यासारखं नाही. लोकांनी अन्याय करीत जावा, स्वार्थ साधित जावा, आपण दमादमानं घेत असावं, हे माझ्या कुष्टकात बसूच शकत नाही. विश्वासच्या डोळ्यासमोर मधुकर उभा होता. द्वेष, तिरस्कार, तुच्छता इत्यादी भावनांनी त्याचा चेहरा विकृत झाला होता. भावे गप्प बसले. मग हलक्या आवाजात म्हणाले. तुझा आवेश मोठा आहे. न्याय अन्याय तर तुला स्वच्छ कळतो. मला तिथवर पोचताच येत नाही. मी बारका माणूस, माझी ताकद लहान. जिथवर पोचता येतं तेवढाच माझा विचार. भाव्यांच्या चर्येवर सूक्ष्म स्मित पसरल्याचा भास विश्वासला झाला. विश्वास चिडून भांडायला तयार झाला. पण एवढं काम भागतं कुठं? लहानांनी न्याय अन्यायाचा विचार सोडला तर गांधी नेहरू एकटेच पुढे जातील आणि बाकी आपली कुवत पारखत घरी बसतील. विश्वास उपहासानं हसला. भावे नाराज झाले नाहीत. उलट आश्चर्यानं थक्क होऊन कौतुकयुक्त स्मित करीत विश्वासकडे बघू लागले. ती दृष्टी विश्वासला विलक्षण झोंबली. तो रागानं लाल होऊन गेला. बरोबर आहे तुझा विश्वास. तुझा उपहास सुद्धा ठीकच आहे. तू मोठाल्या गोष्टी बोलतोयस. समुद्रावर तुफान आलं आहे, हे तर खरंच. असं म्हणत भावे गप्प बसले. चेहरा गंभीर होता. मुख्य म्हणजे त्यावर या क्षणी तरी कौतुकाची छटा नव्हती. आणि विश्वास सुद्धा भानावर आला होता. आपणाला धीर देणारे भावे ते हेच. ज्यांच्याविषयी फार आदर वाटतो ते हेच. आपल्या वागण्या बोलण्यात फरक झाला आहे. आपला सूर बदलला आहे. भाव्यांनी ते ओळखलं आहे.
खिन्नतेची एक छटा त्यांच्या चेहऱ्यावरून निघून गेली. पण हे काय बोलत आहेत? कोणतं तुफान? पुढं काय? विनम्र होत विश्वासनं विचारलं. म्हणजे मी सांगत होतो. भावे एकदम अडखळले, पण चाचपडत बोलू लागले. म्हणजे समुद्रावर तुफान आलं तरी ते तळाशी पोचतंच असं नव्हे. पोचतच नाही म्हणा ना. त्या अंधाऱ्या जगात वावरणारे काही जळजळ असतात. ते म्हणजे तिथंच राहणारे असतात. तेच त्यांचं घर. क्वचित पृष्ठभागावर येतात. वर प्रचंड खळबळ चालू असते, पण खोलातलं चलनवलन काही वेगळंच असतं. तळाशी राहणाऱ्यांच्या तेच ओळखीचं असतं. हां, असे थोडेफार असतात हे कबूल. असं म्हणता म्हणता भावे विश्वासकडं जरा साशंक नजरेने पाहत रेंगाळले. तो एकाग्र चित्तानं ऐकतो आहे हे पाहून दबलेल्या स्वरात ते म्हणाले, मी त्या जळजळासारखा असेन विश्वास. माझं एकपरीनं खरं असू शकेल. तू म्हणतोस ते खोटं नव्हे. अन्यायाचा, असत्याचा प्रतिकार झालाच पाहिजे. पण मी काही वेगळंच. जरा भाव्यांचे खोल डोळे हिरव्या बटनासारखे चमकत आहेत. चेहरा फार फिकट वाटतोय. पाण्याचा बुडबुडा खोलातून पृष्ठभागावर यावा तसा एक एक शब्द येतोय. जणू स्वतःशीच ते अजिजीने बोलतायत. वेगळंच? ते कसं? विश्वासनं विचारलं. म्हणजे जरा वेगळ्या शब्दानं सांगतो. पटेल कदाचित तुला. बारकी बारकी माणसं म्हणजे समज मीच. त्यांना बारक्या बारक्या गोष्टी उमजतात. उदाहरणार्थ जखम साऱ्यांनाच दिसते. वण कुणाला दिसतो? पण ते राहू दे. एकदम विषयांतर करीत भावे म्हणाले, तुझं काही काम होतं ना, ते सांग आधी. ते सांगतोच, पण पुढं काय? भावे आता स्वतःच जरा ओशाळल्यासारखे हसले. म्हणाले, अरे, मी काही मोठाली सत्य सांगत आहे असं नव्हे. परंतु माणसाची जात एकंदरच दुबळी. फार दुबळी रे. माणूस लहानच असतो. दुःखही लहानच म्हणा ना हवी तर. ज्याची त्याला फारच मोठी असतात ती. एवढी मोठी असतात, एवढी मोठी की कल्पनेनं सुद्धा थरकाप उडतो. मीही दुबळाच. माझ्या वाट्याची दुःख आहेतच मला. भावे सुद्धा दुःख असेल, ओढाताण असेल, चक्रीवादळ असेल. मग चेहऱ्यावर लवलेश कसा दिसत नाही? एक प्रकारची उदासीन शांतताच ठळकपणे का जाणवते? की याचा अर्थ? थकलेल्या आवाजात भावे सांगत होते. आपल्या संतांना माणूस फार खोलवर समजला होता विश्वास. ते आजकालच्या लोकांना कळणं शक्यच नाही. तरी 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 तरंग नोलांडितू, लहरी पाये न फेडितू, साचलू न मोडितू पाणीयाचा. मोठी कणव आहे यामागे. अरे अतिशयोक्ती नव्हे. हे बावन कशी ज्ञान बाबा. खरं खुरं, पण वेगळ्या जातीचं. नुसता एक शब्द बोलतो आपण नि माणसं घायाळ होतात, निपचित पडतात. आणि निपचित घायाळ माणसं आपल्या एखाद्या शब्दानं आपली सहज उठतात नि चालायला लागतात. भावे शांत दृष्टीनं विश्वासकडे बघत होते. बोलून दमल्यासारखे दिसत होते. शुभ्र धोतराच्या सोग्यानं त्यांनी कपाळावरचा घाम टिपला. खांद्यावरची पिवळी हाडं खिडकीतून येणाऱ्या उन्हात चकाकत होती. माणसाच्या दुःखाकडं पाहत राहण्यापलीकडं काय असतं आपल्या हाती? जमल्यास इकडची काडी तिकडं उचलून ठेवावी. कुणाला तीच काडी डोंगराएवढी वाटत असते. तिच्या खालीच तो तडफडत असतो. तुम्हालाच फक्त कळत असतं की ही काडी आहे म्हणून. मात्र त्याच्यासाठी स्वतःवर खिळलेली दृष्टी. राजा. तापलेल्या तव्यावरील तडतडणारा थेंब. स्वतःचे रोज लचके तोडून खाणारा. नातीगोती नसलेला भावे. आस्था आहे, अनुकंपा आहे, जगाशी नातं आहे, पण आशा नाही. असं कसं शक्य आहे? एवढाले त्यागी महात्मे झाले. ते माणसाची सुधारणा करू पाहतात. ते का उगीच धडपडत असतील? छे छे. निराधार झाल्यासारखं वाटतं. इतिहास सांगतो. काय सांगतो इतिहास? विश्वास एकदम बदलला. माफ करा. मी एका कामासाठी आलो होतो. अगदी तुटक स्वरात तो म्हणाला. सांग तर. मला नोकरी हवी आहे. कसलीही चालेल, पण अगदी ताबडतोब. आणि शिक्षणाचं काय? रद्द. भावे विचारात पडले. ड्रॉइंग मास्तरकडे आलास तू, तरी बघूया. रेशनिंग ऑफिसात सुद्धा नोकरी मिळणं कठीणच. खटपट करूच या. डोकं शांत ठेव. आणि हे बघ, उद्या 5 वाजता ये सायंकाळी. भाव्यांनी तडकाफडकी निकाल लावून टाकला. हा शांतपणा आतल्या शक्तीमधून उद्भवत असेल काय? कोणती ती शक्ती? की आपला भ्रम? तुमच्या मताचा मी जरूर विचार करेन. विश्वास नम्र आवाजात म्हणाला. मत? भावे किंचित हसले आणि म्हणाले, जरूर कर विचार. तुमचं काही काम होतं ना? ते राहिलंच. पायाची घडी मोडून भावे उभे राहिले. कोनाड्यातून एक पत्र काढून त्याने विश्वासच्या हाती दिलं. मधूचं पत्र आलं आहे. तुला कळणं आवश्यक आहे म्हणून. घरी पत्र नाही, भावेकडे मात्र पत्र. काळजी नाही, अंथरुणाला खिळली आहे. उपासमारीनं तिचा जीव संकटात आहे. परंतु भावेला पत्र. विश्वास पत्र वाचू लागला. कुलाबा मुंबई. प्रिय मित्र भावे, तुझ्या थंडगार वृत्तीला जोराचा धक्का द्यावा असं मला नेहमी वाटत आलेलं आहे.
माझ्या जिगरजान दोस्त तू, आयाबायांचा देव माणूस, म्हाताऱ्या कुत्र्यांचा फिलॉसॉफर. तुला शॉक देण्याची मजाच काही और असते. देऊ का शॉक? मी लग्न करणार आहे इथं, एक ख्रिश्चन पोरीशी. नाव सांगू? साधंच, मेरी. नुसतं नावच 100 वेळा लिहित राहावं असं वाटतं. म्हणूनच मी तिकडं आलो नाही. आता हे पत्र वाचताना तुझा चेहरा कसा झाला असेल या कल्पनेनंच हसू लोटतं आहे. हा हा हा. तुफानाची तिरडी आवळण्यात तू उस्ताद आहेस. चाकोरीतल्या चांगुलपणाचा अवतार आहेस. अस्सलाम आलेकुम. परंतु मित्रा, बरा आहेस ना? तुझा मित्र मधुकर. विश्वासनं पत्राचे तुकडे तुकडे केले. तो सावकाश जिन्याकडे निघाला. घरी काही बोलू नकोस. छे, आई प्राणच सोडील. तांबड्या डोळ्यांनी विश्वास उद्गारला. तो जिना उतरू लागला. अरे दमानं घे, ते पत्र फसवं आहे. तुम्हीच घ्या दमानं. वरच्या पायरीवर उभ्या भाव्यांकडे एकदम वळून विश्वास गुरगुरला. एक एक पायरी शांतपणे उतरत भावे समजुतीच्या सुरात सांगत होते. डोकं शांत ठेव, नाहीतर घोटाळा करून ठेवशील. विश्वास जिन्याच्या पायऱ्या भराभरा उतरू लागला. अरे माझं म्हणणं ऐकशील की नाही? विश्वास संथपणे मागे वळला. भाव्यांकडे डोळे वटारून पाहत उभा राहिला. अर्थात ही बातमी मी घरी सांगणार नाही. समोर असता तर त्याला ठारच केला असता. विश्वास धावत जिना उतरला आणि दिंडी दरवाजातून बाहेर पडला. भाव्यांच्या डोकावणाऱ्या पिवळ्या हिरव्या तोंडाकडे पाहत विश्वास उद्धटासारखा ओरडला. ते तुमचे गुड गुड शब्द, ते फुकटचे बडे बडे शब्द. विश्वास विद्रूपपणे हसला आणि तडक निघाला. एक नामवंत लेखक आहेत, त्यांच्याकडे जाऊ, भावे म्हणाले. नाव कानावरून गेल्यासारखं वाटत होतं. लेखक, वक्ते आणि विचारवंत म्हणून नाव गाजलेलं. कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचं पान त्यांच्याशिवाय हलत नव्हतं. थोऱ्या मोठ्यांच्या बैठकीतले, होतकरू तरुणांना मदत करणारे, बड्या माणसांकडे जायचं आहे एवढा विश्वास उमजला. सायंकाळी 5च्या सुमाराला ते लेखकांच्या घरी हजर झाले. पुस्तकांनी गच्च भरलेल्या कपाटांच्या रांगा, उंच तक्तावर शुभ्र वस्त्राच्छादित गादी, शुभ्र खादीचा लोड, भिंतीवर जलतरंगातली दृश्य, टेबलावर स्टुलावर ताज्या वर्तमानपत्रांचे ढीग, मोठ्याला साहित्यिकाबरोबरची छायाचित्र, बुद्धाचा अर्धपुतळा, झुळझुळतो पण खादीचे पडदे. भावे तक्क्याला टेकून बसले. विश्वास खुर्चीवर बसला. इथं यायला नको होतं. हात धुतला पायजामा, तसाच अर्ध्या बाह्यांचा सदरा. इथं आपण विसंगत आहोत. इथं यायला नको होतं. विश्वास मुद्दाम मोकळा सकळा बसला, पाय पसरून. खुर्चीला रेलून बसला. भावे टवकारून पाहतायत. आपण इंदूरहून इथे आल्यानंतर अगदी वेगळे वागत आहोत. बीड मोडली आहे. डोळ्यात अमर्याद आहे. ती भाव्यांना जाणवते आहे. ते पुन्हा पुन्हा आपल्या काळ्या टोपीवरची धूळ टिचकी मारून झटकतायत. पुन्हा पुन्हा टवकारून पाहतायत. ती नापसंती व्यक्त करतात. पण इलाज काय? इथे यायलाच नको होतं. आणि हे लेखक केव्हा येणार? कॉलबेल दाबून किती मिनिटं झाली. कोणाचा पुतळा आहे हा? विश्वासनं मोठ्यानं विचारलं. टागोरांचा? शॉ, बर्नार्ड शॉ. मीच तयार केला आहे तो. भावे रोखून पाहत उद्गारले. तुझ्या वाचनात नसेल आला? थोर नाटककार आहे शॉ. जरूर वाचलाय मी. पसंत पडला नाही झालं. दातवेचकीत विश्वासनं उत्तर दिलं. एकूण वयाच्या मानानं बरंच वाचलेलं दिसतंय तू. साहेबांचा आवडता ग्रंथकार आहे तो. भाव्यांच्या चेहऱ्यावर स्मित खिळू लागलं. कोण साहेब? अच्छा, म्हणजे लेखक महाशय. पण उगवणार केव्हा आहेत ते? विनाकारण खोळंबून बसावं लागतं आहे. हा अजून कसा येत नाही? भावे विक्षिप्त खरेच. गुरुच आहेत आमचे. विनाकारण संताप आणतायत. अगदी स्वस्थ बसले आहेत. अगदी त्यातलेच असल्यासारखे वाटतात. अरे राम, हा प्राणी केव्हा येणार आहे? विश्वास खुर्चीतून एकदम उठून उभा झाला. चला, मग येऊ? विश्वरूप साहेब फार कामात दिसतात. छे छे, मूर्खपणा करू नकोस. विश्वास अडखळला. पुन्हा जागेवर जाऊन बसला. माहिती आहे त्यांना आपण आलोय ते. लिहित असणार बहुतेक. आत्ता येतील. ठराविक वेळी ठराविक कामं. भावे जागचे न हलताच उद्गारले. विश्वास भिंतीवरची छायाचित्र बघू लागला. अरे वा वा. विश्वरूप गडबडीनं आत येत उद्गारले. भावे आहेत तर. हां, कसं काय? खादीच्या सदऱ्याच्या गुंड्या लावीत विश्वरूप हसले. मूर्ती गुटगुटीत नि देखणे, भरगच्च गोल चेहरा, मोठाले डोळे, सरळ जरा वर उचललेलं नाक. माणूस अघळपघळ दिसतो. प्राध्यापक आहे खरा, पण तसा दिसत नाही. प्रतिभावंत म्हणून कीर्ती तर मोठी आहे. लिहित होतो जरा. विश्वरूपांचे डोळे जणू एकदम गंभीर झाले. एक प्रदीर्घ कविता. विश्वरूप साहेब अलीकडचे गाजलेले कवी आहेत. मोठी गडबड उडवून दिली आहे त्यांनी त्यांच्या कवितांनी. अगदी नव्या प्रकारची. भावे विश्वासला सांगू लागले. म्हणजे राजासारखे? सापळ्यासारखा राजा समोर दिसू लागला. त्याच्या काचेच्या धारधार तुकड्यांसारखा. एकदम रक्तकाठीत रुतून बसणाऱ्या विद्रूप तिरळ्या कल्पना, विद्रूप हास्य. मला काव्यातलं काहीच कळत नाही, विश्वास म्हणाला.
विश्वरूपांच्या चर्येवर हास्य दिवा विझावा तसं विझलं, पण क्षणभरच. दिवा लागावा तसं ते पुन्हा विलसू लागलं. कृपादृष्टीनं ते विश्वासकडे बघू लागले, एक अडाणी विद्यार्थ्याकडे पाहावं तसं. हा विश्वास आपल्या लेखनात व्यत्यय तर नाही ना आला? धूर्त गडी, वाक्य पहा कशी गोंजारणारी. व्यत्यय? विश्वरूप मनपूर्वक हसले. स्फूर्ती वगैरेची भानगड इथं नाही. तसे झटके मला येत नाहीत. मी कलम मजूर आहे, कलम मजूर. लेखणीची कुदळ चालवणारा. विश्वरूपांची ही फार आवडती कल्पना दिसते. खुश होऊन स्वतःच हसत आहेत. ह्या कल्पनेचा लोकांवर अनुकूल परिणाम होत असावा. दाद घेण्यासाठी भोवताली बघतायत. आपले दरिद्री कपडे, वृक्षचर्या, निर्विकार मुद्रा. विश्वास आळीपाळीनं विश्वरूपने भाव्यांकडे बघतो आहे. विश्वरूप जरा अस्वस्थ झालेत की काय? टेबलावरील निवडक पत्र भाव्यांकडे सारीत विश्वरूप म्हणाले, वाचा. आणि विश्वासकडे मासिकांचा ढीग सारीत म्हणाले, पहा. भावे पत्र वाचू लागले. ते एक एक पत्र क्षण डोळ्यासमोरून धरीत होते नि मग स्मितपूर्वक बाजूस सारीत होते. बाजूस टाकलेली पत्र विश्वास सुद्धा उचलून बघू लागला. विश्वरूपांना ते आवडलं असावं. ते संमतीदर्शक स्मित करू लागले. मोठ्या लोकांची पत्र, संपादकांची पत्र, लेखांचे तगादे, वाचकांची प्रशंसा, थोर थोर पुढाऱ्यांची देखील. पत्रांवरून दृष्टी काढून विश्वासनं कुतूहलानं विश्वरूपांकडे पाहिलं. ते निर्भय समाधान पाहून तो मनातल्या मनात चकित झाला. प्रौढ माणसं देखील इतकी मूर्ख असू शकतात? म्हणजे स्वतःच. पण हे भावे इतके धूर्त? कधी पत्र वाचून स्मित करतायत, तर कधी आश्चर्योद्गार काढतायत, कधी वा म्हणतायत. हे सगळं मनापासून करतायत? ना कळा. बाप रे, भाव्यांच्या नाना कळा. असं वागावं लागतं जगात. की आपलंच काही चुकलं आहे? पायांना मुंग्या आल्यात, मुंग्या. विश्वास जमिनीवर पाय आपटू लागला. तिकडे दुर्लक्ष करीत विश्वरूप उद्गारले, सर्वांना लेखन पुरवलं गेलं पाहिजे असा आपला खाक्या आहे, म्हणून करीत असतो हमाली. झालं. रूढ कल्पनांना धक्का देत असल्याच्या जाणीवेनं विश्वरूप हसले. विश्वासकडे बघू लागले. त्याचा चेहरा निर्विकार दिसला. हा साहित्यिक वगैरे नसावा हे तर नक्कीच. अहो, लेखन कामासाठी चालू राहायला हवी, नाहीतर गरिबाचं चालायचं कसं? असं म्हणत विश्वरूपांचे फुगलेले गाल किंचित थरथरले. मोबदल्याशिवाय मी एक शब्द लिहित नसतो. अहो, मोबदला कोणाला नको असतो? निदान मला तरी हवा असतो. निर्ढळाच्या घामाचा पैसा तो. तुम्हाला नाही पटायचं आमचं तंत्र. माणूस आहे की कार्टून आहे? भाव्यांचं संमतीदर्शक स्मित चालू होतं. विश्वरूपांची वर्तणूक सलगीची असली तरी भाव्यांची अदब ढळत नव्हती. विश्वासकडं अंगुली निर्देश करत ते म्हणाले, खरं म्हणजे यांना वाङ्मयाची फार आवड आहे. ओळख करून द्या असं बरेच दिवसांपासून म्हणत होते. आपले अनेक लेख वाचले आहेत यानं. माझ्याशी वाद घालतो. मी म्हणलं, चल साहेबांचीच वाद घाल. डोळे पांढरे व्हायची वेळ आली. शुद्ध बालंट, सर्वांगावर मुंग्या. पक्की फजिती केली या भाव्यानं. विश्वासचा चेहरा एकदम चिंताक्रांत होऊन गेला. आणि विश्वरूपांच्या डोळ्यातील अस्वस्थ शासंकतेची छटा एकदम नाहीशी झाली. नवखा लेखक बुजणारच. विश्वासला मदत करण्याच्या हेतून ते म्हणाले, वा वा, मतभेद हे असायचेच. मी तर म्हणतो जरूर असायला हवेत. स्वतंत्र बुद्धीचं लक्षण आहे ते. कोणत्या लेखाबद्दल मतभेद आहेत तुमचे? विश्वास मनातल्या मनात भावांवर दाट तोट खात होता. आता काय उत्तर देणार? कपाळावर आठ्या घालून तो विचार करू लागला. ओढलेला चेहरा, बसलेले गाल, खोल गेलेले डोळे आणि उघडी वाकडी तिकडी कॉलर बघून विश्वास कोणीतरी होतकरू बुद्धिवादी तरुण असावा असा विश्वरूपांनी कयास केला असावा. ते धीर देत समजुतीच्या सुरात म्हणाले, छे, स्पष्ट विचारायला काय हरकत आहे? विचाराच्या क्षेत्रात कोणी लहान ना कोणी थोर. विनोबा तर म्हणतात. विश्वरूपांच्या चर्येवर कटू सत्य सांगत असल्याचा सात्विक भाव पसरला होता. आणि मग स्वतःच ते आवेशानं बोलू लागले, आमची आजची वाजती गाजती नावं घ्या. कुणास माहिती, उद्या त्यांना गल्लीतलं कुत्रं सुद्धा विचारणार नाही. आणि आजचा एखादा निर्धन उपेक्षित माणूस उद्याचा महान लेखक देखील ठरेल. कुणी सांगावं? कटू सत्य सांगितल्यामुळं विश्वरूप एकदम खुश झाले, आनंदी दिसू लागले. भावे प्रशंसायुक्त आदबीनं त्यांच्याकडे बघू लागले. तेव्हा प्रश्न जरूर विचारा. भावे विश्वासकडे रोखून बघू लागले. तसे प्रश्न नाहीत काढून आणले मी. आता आपली ओळख झालीच आहे. विश्वासनं मनातल्या मनात जळफळत उत्तर दिलं. भाव्यांचं एकदम समाधान झाल्यासारखं दिसलं. केव्हाही येत चला. माझ्यावर टीका केली तरी हरकत नाही. मी तर विद्यार्थ्यांना नेहमीच सांगत असतो. असं म्हणता म्हणता विश्वरूपांची दृष्टी दाराकडे गेली आणि मुद्रा एकदम त्रासिक बनली. आ जाऊ क्या अंदर? हळकुंडासारखे पिवळे पिवळे लांबलचक दात दाखवीत एक सुकलेला हडकुळा चेहरा दाराशी हसत उभा होता.
अंगावरचा डगला जणू नुकताच धुळीत गडाबडा लोळून आल्यासारखा. मिरचीसारखा लांब नाक, विडीच्या झुरक्याबरोबर दाताबाहेर पडणारा धूर, पिशवीत वृत्तपत्रांचा गठ्ठा, चेहऱ्यावर बेफिकीर वृत्ती, सगळं सरळ हास्य. आ जाऊ क्या अंदर? ती व्यक्ती विचारित होती. विश्वरूप एकदम गडबडीनं दाराशी गेले. दोन्ही हात पसरून नकळत दार अडवीत ते जरा त्रासिक स्वरात म्हणाले, मैंने तो बता दिया है आपको यहाँ आने का टाइम. बीडीचा लांब लचक झुरका घेत तो 18-19 वर्षाचा तरुण म्हणाला, हाँ हाँ जरा बाहेर तो आइए आप. विश्वरूप बाहेर दालनात गेले. विश्वासला पिवळ्या जर्द दातांचं हास्य तेवढं दिसत होतं. तो काहीतरी मागत असावा. विश्वरूप साहेब निक्षून म्हणाले, 8-8:30 बजे आ जाइए आप, फिर बात करूंगा. अच्छा वही सही. हातातला झोळणा हलवीत तो मुलगा चालत झाला. विश्वरूप आत येऊन बसले. भावे जाणकारासारखे हसले. या पोरांचं असंच, वेळ अवेळ पाहायची नाही. विश्वरूप सांगू लागले, फार चांगला पोरगा आहे, इथं कामगारात काम करतो. जबलपूरहून पळून आलाय घरदार सोडून. आवाजात आपुलकी होती. अवेळ टपकला लेकाचा म्हणून दिला हकलून, पण आस्था खरीच दिसते. विश्वास समोरच्या स्टुलावरची कोरी पुस्तकं उचकटू लागला. काही पुस्तकं कपाटाच्या जवळ जाजमावर पडली होती. तिकडे बघू लागला. नाखुश व्हायच्याऐवजी विश्वरूप उत्साहानं म्हणाले, बघा बघा जरूर बघा. भावे आपली जागा सोडून स्टुलाशेजारच्या खुर्चीत येऊन बसले. एक एक पुस्तक उलगडून सादर भेटीचा मजकूर विश्वास समोर धरू लागले. मग स्वतःच वाचू लागले. अथिरथी, महारथी, नवशिके साऱ्यांची पुस्तकं. मोठ्या आदरानं, श्रद्धेनं, अजिजीनं अभिप्रायार्थ अर्पण केलेली. विश्वरूप मोठी आसामी आहेत यात शंकाच नव्हती. भावे त्या मजकुरावर नजर टाकून स्मित करीत नि विश्वरूपांकडे पाहत. विश्वरूप संमतीदर्शक मान डोलवीत. विश्वास एक एक पुस्तक चालू लागला. विश्वरूप म्हणाले, न्या न्या, हवी तितकी न्या. महात्माजी तर नेहमी म्हणतात. विश्वास सपापला. विश्वरूपांच्या नजरेतून ती गोष्ट सुटणं शक्यच नव्हतं. ते प्रसन्न चित्तानं हसून म्हणाले, सेवाग्रामला नेहमीच जावं लागतं मला, आणि तिथं असलो की. आणि एकाकी विश्वरूप मनस्वी दचकले. जणू भूकंप व्हावा नि सगळा मांड उधळला जावा तसं झालं. सारं वातावरणच एकदम पार बदलून गेलं. खिदळत्या फाटक्या स्वरात कोणी बाहेरनं ओरडलं, क्या गप हाक रहे हो जनाब. मनस्वी गोंगाट करीत दोन व्यक्ती बेधडक आत शिरल्या. अगतिकता, कडवटपणा, चीड इत्यादी छटा विश्वरूपांच्या चेहऱ्यावर उमटल्या नि नाहीशा झाल्या. एकदम ऐसपैस हसत मैफिल शैलीत विश्वरूप उद्गारले, या डॉक्टर, या कविराज, आज तो भाई दरबार लग गया, कहिए कब आए. आज सकाळी. सोचा विश्वरूप साहेब से मिलते चले. असं म्हणत ते डॉक्टर नावाची मूर्ती गडगडाटयुक्त हसली आणि भिंतीशी ठराविक कोनात मांडून ठेवल्यामुळं शोभिवंत दिसणारी सुबक खुर्ची खडखडाट करीत जोरात पुढं ओढून घेऊन स्थानपन्न झाली. ज्यानं कविराज म्हटलं त्या व्यक्तीनं दुप्पट खडखडाट करीत दुसरी खुर्ची ओढली व तिच्यावर ऐसपैस पसरून बसत विचारलं, क्या गप्पे हाक रहे थे जनाब. विश्वरूपांचा तो सूत्रक दिवाणखाना अगदीच गिचमीट दिसू लागला. खुर्च्या ओढल्यामुळं खालचं फिकट जांभळं जाजम गोळा झालं. ते पाहून होणाऱ्या वेदना विश्वरूपांना झाकता येत नव्हत्या. तेवढ्यात डॉक्टरांचं लक्ष कोपऱ्यात स्वस्थ बसलेल्या भाव्यांकडे गेलं. पुन्हा गडगडाट करीत तोंड वसून ओरडले, आहा, भावे साहब भी है. बिकट पहाडी माणूस, गुडघाभर खादीचा पंचा, अर्ध्या बाह्यांचा डगला, चौकोनी भरीव काळा रोम चेहरा, जाड भिंगाचा चष्मा, भिंती हलवून सोडणारं 7 मजली हास्य, दातांच्या सर्व हिरड्या दिसतील अशा बेतानं अकर्ण हसायची सवय. विश्वरूपांना येऊन भेटल्याच्या आनंदामुळं जणू त्यांच्या पोटात उकळ्या फुटत होता. सर्वांकडेच आपुलकीनं बघायची वृत्ती. कविराज छळछळीत बांध्याचे व भव्य कपाळाचे, रेखीवचर्या क्षणाक्षणाला बदलणारी मुद्रा, आवाज मात्र औचित्यरहित, खिदळता, चिरफाळलेला, ओरबडणारा व बेडौल. कविराजांचं अस्तित्व विश्वरूपांना नकोसं वाटत असावा. ते डॉक्टरांकडे पाहूनच बोलत होते. क्या गप हाक रहे थे जनाब. कविराज विश्वरूपांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेत आपल्या चिडवणाऱ्या आवाजात विचारित होते, सेवाग्राम के क्या हाक रहे थे. आवाजात कुत्सितपणा नव्हता, पण बेफिक्री होती. विश्वरूपांनी तेवढ्यात जाजम नीट करण्याचा प्रयत्न केला. भाव्यांसमोर मांडलेली पुस्तकं नजरेआड करण्यासाठी ते जणू सहज उठले नि म्हणाले, ठेवून देऊया. आणि विश्वासनं वाचनासाठी म्हणून बाजूला काढलेल्या पुस्तकांसह सारी पुस्तकं एका झपाट्यात लांबून दूरच्या टेबलावर नेऊन ठेवली. मग निश्चितपणे स्थानापन्न होत ते म्हणाले, भाव्यांना तुम्ही ओळखताच, हे विद्यार्थी आहेत. जणू आपलाच विद्यार्थी आहेत असा विश्वरूपांचा सूर होता. विश्वरूपांच्या परिचयासाठी धडपडणारा मी, त्यांच्या लेखांची पारायण करणारा मी, लेखक मी, ज्याच्या नावानं परिचय करून देण्याची आवश्यकता नाही असा एक विद्यार्थी मी.
इतकं इतकी रूपं झालीत एवढ्यात, आणि ती मी नाकारली नाहीत. नोकरीचा मुक्काम गाठायला अशी किती रूपं पांघरावी लागतील? साहित्यिक असेच असतात. हा डॉक्टर तसा दिसत नाही, कविराज तसा वाटत नाही. विश्वरूप आनंदानं उच्च स्वरानं घोषणा करीत होते. हे डॉक्टर हरदयाळ, तत्वज्ञानाचे दिग्गज पंडित. डॉक्टरांविषयी त्यांना विशेष आकर्षण वाटत असावं. मोठ्या अभिमानानं ते सांगत होते. व्यायाम आणि तत्वज्ञान 2 आवडीचे विषय. मंदिरात बसून काठ घोटला. आता खेड्यात शाळा चालवतात, घट्टी पिसतात, चरखा चालवतात. एखाद्या विचित्र परंतु कौतुकास पात्र प्राण्याचं वर्णन करावं तसा सूर. आणि हे असा छापील परिचय का करून देतो आहे? सरळ नाव का सांगत नाही? आणि कविराज अस्वस्थ झाले आहेत. कपाळावर आठ्या चढल्या आहेत. विश्वरूपांच्या चेहऱ्यावर हेटाळणीची लकेर पसरली आहे. आणि हे असं म्हणून विश्वरूप थोडे हसले आणि पुढे म्हणाले, हे फक्त कवीच आहेत. कविता लिहितात, सिगारेट ओढतात. बरोबर सूड घेतला. असा परिचय कविराजांना अपेक्षित असावा, कारण विश्वरूपांकडं क्रुद्ध नजरेनं पाहत त्यांनी सिगारेट शिलगावलेली होती. दयासाहेब, काय म्हणते शाळा? विश्वरूपांच्या आवाजात कळकळ. विश्वास जरासा चकित झाला. कुल 150 हो गए. बहुत हो गए डॉक्टर. करीब करीब सब लड़के हमालों और किसानों के हैं. सो तो अच्छी बात है. विश्वरूपाच्या चेहऱ्यावर विस्मयांचा भाव. हा घरकुलवाला साहित्यिकने असं बोलतो, तेही प्रामाणिकपणे. लड़के कभी आते हैं कभी नहीं. बहुत गरीबी है भाई देश में. दयाळ साहेब खेडे विभागात नवी जागृती घडवून आणीत आहेत. सर्वांकडे वळून विश्वरूप गंभीर आवाजात म्हणाले, नवल आहे. दयाळांशी बोलताना हा माणूस मनपूर्वक बोलतो, गंभीर वाटतो, आणि इतरांशी बोलताना मूर्खनी पोकळा वाटतो. नवल आहे. मॅट्रिकचे वर्ग सुरू झालेत काय? विश्वरूप विचारित होते. हां, यंदा सुरू करावे म्हणतो, शिक्षक मिळत नाही. देहात में कौन आता है? कविराज हे सारं तुसडेपणानं ऐकत होते. ते मध्येच म्हणाले, वेतन कितना देंगे दयाळ साहब? विश्वरूपाचं लक्ष कविराजांकडे गेलं. त्याच्या बोटातली सिगरेट अर्धी जळलेली होती, अर्धी राख अजून उभी होती, कोसळण्याच्या बेतात होती. त्यांचा जीव कासावीस होऊ लागला. कितना वेतन देंगे दयाळ साहब? कविराज पुन्हा उत्कटतेनं विचारू लागले. सिगरेटवरच्या राखेचा डोलारा थरथरू लागला. विश्वरूपांचा जीव टांगलेला. दयाळ हसले, म्हणाले, आपका चाय सिगरेट का खर्चा भी नहीं निकलेगा भाई. क्यों? क्या मैं सिगरेट के बिना जी नहीं सकता? कविराज क्रुद्ध आवाजात उद्गारले. हातातली सिगरेट चिराग आता अगदी कोसळण्याच्या बेतात होती. विश्वरूप जागच्या जागी चुळबुळ करीत होते. खालच्या जाजमाकडे मधूनच निराशेने बघत होते. मग घाईत उठून त्यांनी एक स्टूल उचलून आणला आणि त्यावर ॲस्ट्रे ठेवून दिला. इसमें झाडिये गुल, ते कविराजांना उद्देशून म्हणाले. कविराजांना ते ऐकूच गेलं नाही. ते दयाळांकडे बघत होते. वेतन तो बताइये आप, ते उचंबळून विचारित होते. सिगारेटची राख आता कोसळणार, कोसळणार. 25 रुपये महावार. हे मंजूर? दयाळांनी विचारलं. विश्वरूप कविराजांच्या हातातील सिगारेटकडं एकटक पाहत होते. मंजूर है डॉक्टर, मिलाइये हात. कविराजांनी निश्चय जाहीर केला. आणि आनंदाच्या भरात झटक्यासरशी त्यांनी सिगरेटचा एक जोरदार झुरका घेतला. राखेचा डोलारा कोसळला, निराग खाली जाजमावर पसरली. विश्वरूपांची चर्या क्षणभर भकास बनली. आधी बायकोपोरांचा नीट विचार करा आणि मग घ्या उडी, हेटाळणीच्या कडवट स्वरात विश्वरूपांनी उपदेश केला. कविराजांच्या मर्मावरच जणू घातला. चेहरा एकदम पडला. निकरावर येऊन व विश्वरूपांची उपेक्षा करीत ते म्हणाले, मंजूर है डॉक्टर, कहिए कब जॉईन करू? अस्वस्थ होऊन बुजलेल्या स्वरात विश्वरूप म्हणाले, भाई सोच समज लो. तडकाफडकी मोठाले निर्णय घेणाऱ्यांबद्दल एक प्रकारचा दरारा विश्वरूपांना वाटत असावा. एक प्रकारचा जळजळता छुपा मत्सरयुक्त तिरस्कार देखील. भाई सोच लो पहले. सोचो समझो आप. कविराज तीव्र स्वरात उद्गारले. वह आप लोगों का काम है. सोचूंगा तो आपकी लीक पर चलना होगा. इससे तो अच्छा है चल पडो. आत्मा को मत मारो. क्यों डॉक्टर? असं म्हणत कविराज एकदम उठून उभे झाले. डॉक्टर काहीच बोलले नाहीत. कविराजांकडं अनुकंपायुक्त नजरेनं पाहत ठाम आवाजात विश्वरूप म्हणाले, आदर्शवादियों के खेमे में सब एक जैसे नहीं होते. उसमें भगोड़े भी शामिल होते हैं. भागिए मत, एस्केप मत कीजिए. कविराज खाली बसले. नसा टरारून फुगल्या. विचित्र शांतता पसरली. विश्वरूप एकदम गडबड करीत उठले. हां, काय मागवू बोला. डॉक्टरांना चहा चालत नाही. दूध? प्रोफेसर, चहाशिवाय आपलं चालणार नाही. तुम तो जानते हो. कविराज ओरडले. वरकरणी स्मितहास्य करीत विश्वरूप आत निघून गेले. ते गेल्याबरोबर कविराजांनी डॉक्टरांना विचारलं,
डॉक्टर, अगर छोटी सी जिंदगी में मन घुटा जा रहा हो और आदमी कुछ करना चाहे तो कहिए, वो क्या करे? बिना किसी हिचकिचाहट के बंधनों को तोड़ दे, अगर सचमुच बंधन ही हो तो. मैं भी वही कर रहा हूँ डॉक्टर, पूर्ण समाधानानं कविराज उद्गारले. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर सहानुभूतीचा भाव पसरला. ते म्हणाले, अहो भाग्य है कि आप आना चाहते हैं. देश को आप जैसे आदर्शवादियों की ही आवश्यकता है. कविराजांची चर्या लहान मुलासारखी प्रसन्न दिसू लागली. एक कर्मयोगी विद्वान मोठ्या पगाराला सहज लाथ हाडतो, ग्रामसेवेला वाहून घेतो. एक स्वातंत्र्यासाठी तळमळणारा आत्मा सहज बंधन तोडतो. आणि आपण कोण? आपण 17 सोंग घेणार बारक्या नोकरीसाठी आणि तडफडणार, होळपळणार. विश्वरूप ट्रे घेऊन आत आले. पोशाखात बदल झाला होता. नेहरू शर्ट, पायजामा, खादीची टोपी, जॅकेट, नखशिंगांत खादी. यह दूध लीजिए. यह रही कविराज आपकी चाय. त्यांनी ट्रे स्टुलावर ठेवला. चहाचा एक एक कप हाती देत विश्वरूप साहेब सांगू लागले, हमारे पद्माकर जी बता रहे थे कि दूध पीना. विश्वरूप विनोद करून हसणार होते, पण कविराज त्यांना मध्येच आडवीत उद्गारले, यह क्या युनिफॉर्म चढ़ा रखा है? चलो चलो अब घूमने चलेंगे. असं म्हणून कविराज चिरफाडलेल्या आवाजात एकदम खिदळू लागले. विश्वास हसू लागला. भाव्यांनी त्याला हळूच सांगितलं, दोघे क्लास फेलो आहेत, परंतु हाडवैरीच दिसतात. हा विश्वरूप म्हणजे टुमदार माणूस आणि कविराज म्हणजे अव्यवस्थितपणाचे अवतार, परस्पर विरुद्ध. विश्वरूपांचा चेहरा लालबुंद होऊन गेला. ते रागवून म्हणाले, हाँ हाँ, आपके लिए सब मजाक है. आपके पिता सरकारी नौकर जो ठहरे. घूमने की बात रद्द. मैं भाषण देने जा रहा हूँ. कविराज रागवले नाहीत, हसले. फुरफुर करीत बशीतून चहा पीत ते विचारू लागले, किसकी अध्यक्षता में है भाई? चलो हम भी चलते हैं. अध्यक्षांचं नाव विश्वरूपांनी सांगितलं नाही. म्हणाले, आप कहाँ आते हैं? पहले मैं जौहरी साहेब के यहाँ पहुंच रहा हूँ. विश्वरूप घरातून निघून गेले. डॉक्टर भाव्यांकडे पाहत होते. भावे मंद स्मित करीत होते. स्वतः काही एक न बोलता मंद स्मित करीत संभाषणात भाग घेतल्याचा भास भाव्यांना सहज निर्माण करता येत होता. जौहरी म्हणजे बडे वकील, बड्या वर्तुळातले आणि अर्थात देशभक्त सुद्धा. आणि अध्यक्ष कोण होणार हे तर जणू सर्वांनाच माहिती होतं. सेठी साहेबच अध्यक्ष. म्हणून विश्वरूप चिडले होते. विश्वरूप बाहेर येत एकदम म्हणाले, अच्छा, अब इजाजत दीजिए. डॉक्टर, दया आणि कविराज एकदमच बाहेर पडले. डॉक्टर मागे वळून म्हणाले, फिर मिलेंगे विश्वरूप साहेब. विश्वास त्वरेनं बाहेर पडला. रस्त्यावर उभा राहून भाव्यांची वाट बघू लागला. भावे विश्वरूपांशी बोलायला मागं राहिले होते. विश्वरूप आस्थेनं ऐकत होते. पलीकडे उभ्या विश्वासकडं अधूनमधून बघत होते. मग विश्वरूप निघून गेले. काही एक न बोलता विश्वास भाव्यांबरोबर चालू लागला. दोघे शांतपणे गल्ल्या पार करीत होते. माझा परिचय तर भारीचाच करून दिलात, न राहून विश्वास उद्गारला. का? काही बिघडलं की काय? विश्वरूपांच्या लेखांची पारायणं करणारा लेखक, विद्यार्थी वगैरे. बरं मग? हसून विश्वासकडे पाहत भावे उद्गारले, साफ खोटं आहे हे. माणूस कच्चा असतो रे. कोण, मी की तो विश्वरूप? दोघेही, पण सध्या विश्वरूप साहेब. थापा द्यायच्या? थापा कसल्या यार? तू लेखक नाही असं कोण म्हणतो? मला माहिती नाही की काय, तू खंदा वाचक नाहीस? विश्वरूपांचे लेख वाचले नसशील तर घे वाचून, म्हणजे तेही खरं ठरेल. खोटं काय आहे यात? विद्यार्थी तर आहेसच. आणि मी त्यांना भेटायला अगदी उत्सुक होतो. मतभेद होते. भाव्यांचा सुकलेला चेहरा हास्यानं जरासा उजाळला. का विनाकारण ताप देतोस? नोकरी हवी ना, मिळ. खोटेपणा करून पुन्हा तेच. अरे, विश्वरूपांना बरं वाटलं जरा. दुसऱ्यांना बरं वाटतं ते काय खोटं? प्रत्येकाचा वीक पॉइंट असतो. ते सेठी साहेबांना सांगतील. ते मॅनेजमेंट कमिटीवर आहेत. मी म्हणतो, मुंगे होऊन साखर खावी. विश्वास भावांकडे थक्क होऊन पाहत राहिला. ते मान खाली घालून चालत होते. त्याच्या अंगावर काटे उभे झाले. मी त्यापैकी नव्हे. कष्ट करीन, मोबदला घेईन. भावे थबकले. विश्वासकडे उडता दृष्टिक्षेप करून ते म्हणाले, पण कष्ट कोणीतरी विकत घ्यायला हवेत ना. त्यासाठीच ही खटपट ना. चाकरी मिळाली की हो थोडा प्रामाणिक. नाही कोण म्हणतो? भावे थबकले. मग समजुतीच्या सुरात बोलू लागले, अरे, गरिबीतून पुढे यायचं तर ते काम फार कठीण. त्यासाठी जरा का पुष्कळच जुळतं घ्यावं लागतं. ते ठीक, पण खोटं बोलून, थापा देऊन माझी वेगळीच मूर्ती घडवलीत तुम्ही, जो मी नाही तसा. मग तसा हो. भावे थंडपणे म्हणाले, का तसाच हो? माझा गळा मीच दाबून घेऊ. माझा मीच राहणार आहे. विश्वास ठाम आवाजात म्हणाला.
सात्विक सात्विक म्हणवणारे आतून कसे लबाड असतात असं म्हणता म्हणता नकळत त्याचा गळा दाटून आला. घसा साफ करून तो नेटानं बोलू लागला. विश्वरूपांचं मला काही वाटलं नाही. निर्ढावलेला पोटभरू दिसला तो. इंदूरच्या अण्णांपेक्षा भयंकर प्राणी. परंतु असं म्हणून विश्वास थबकला. भाव्यांची चर्या खिन्न झाली होती. तू नि मधू काही फरक नाही तुम्हा दोघात. फरक नाही? मी काय स्वतःच्या भावनांचं कोडकौतुक करतो, दुसऱ्याच्या आयुष्याचे घोट पितो की? विश्वासला धाप लागलेली दिसली. तुझंही तेच होईल. नोकरी नाही मिळाली तर तेच. मी स्वतंत्रपणे भावे थपकत थपकत चालत होते. मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होते. त्यांनी विश्वासकडे निरखून पाहिलं आणि जरा हलक्या आवाजात म्हणाले, तुझ्या मधूच्या वयाचाच मी आहे. हे ठाऊक आहे तुला? खरं वाटेल, पण विश्वास, मी कदाचित डोळे उघडे ठेवले आहेत, थोडा विचार केला आहे आणि मला स्वतंत्र या शब्दाचा अर्थच कळलेला नाही. तुला कळला आहे? विश्वासनं उत्तर दिलं नाही. नुसता भ्रम, कल्पना, एक दंतकथा स्वातंत्र्य म्हणजे. जे आहे ते नाहीसं कसं करता येईल? ते अटळ आहे. त्याला मान तुकवणं म्हणजेच स्वातंत्र्य. बाकीचे स्वतंत्र राहूच शकत नाहीत. ते भ्रमात राहतील. भ्रमनिरासाचं महादुःख त्यांच्या वाट्याला चुकायचं नाही. काय, कसला विचार करतो आहेस? नाना फजित पावले. राजा जळून कोळसा झाला. अक्का नाजूक फूल खुडलं गेलं. कशी आहे ही परिस्थिती? जुळवून घेणारे, जुळवून न घेणारे, बस. पण कोणती वस्तू आहे परिस्थिती नावाची? म्हणजे स्वतःशी नि जगाशी दगलबाजी करायची हा निष्कर्ष. एवढ्याशा गोष्टीसाठी एवढं मोठं तत्वज्ञान? विश्वास विषण्ण वृत्तीनं उद्गारला. खायचे वेगळे नि दाखवायचे वेगळे. प्रत्यक्ष श्री गजाननानं सुद्धा नव्हेच का केलं? विद्येची देवता ती. विश्वासला हसवायच्या इराद्यानं भावे काहीतरी बोलले. विश्वास हसला नाही. तो खेदानं म्हणत होता, परिस्थितीकडे पाहायचं म्हणजे आत्मा विकायचा. परंतु हे तू स्वार्थासाठी करत नाहीस. तोवर समज स्वतंत्रच आहेस. तेच एक दुर्लभ परंतु कल्पिता येण्यासारखं स्वातंत्र्य. तुझा भाऊ स्वतःच्या बेलगाम वृत्तीचा बळी. त्यालाच तो स्वातंत्र्य समजतो आहे. विश्वास रस्त्यातले दगड ठोकरीत उडवीत चालला होता. भाव्यांचे शब्द जणू तो ठोकरीत होता. त्याला हीच भाषाच जणू असह्य होत होती. एक क्षुद्र गरज भागवायला काय वाटेल ते समज. घरच्या लोकांना 2 घास घालायचे असतील तर पत्कर, नाही तर सोडून दे. भावे थकलेल्या आवाजात म्हणाले. विश्वासनं चमकून वर पाहिलं. भावे धापा टाकीत होते. संध्याकाळ झाली होती. दिवे चमकू लागले होते. विश्वासनं चटकन भाव्यांचा हात धरला आणि बाजूच्या ओट्यावर बसवलं. रहदारीकडे पाहत दोघे शांतपणे बसून राहिले. एकदम हे काय झालं भाव्यांना? भाव्यांचा चेहरा पांढराफटक काय म्हणून पडला? विश्वरूपांच्या घरचे ते सराईत स्मित करणारे भावे कुठं आहेत? की एकाकी काही आजार झाला आहे? की माझ्या बोलण्याचा परिणाम? पण ते कसं शक्य आहे? भावे उठून उभे झाले. म्हणाले, चल. चालताना ते हळूहळू सांगू लागले. माझा प्रश्न नाही. मी काठावरचा माणूस आहे. जगाचा कायदा जाणतो. माणसाचा मकदूर ओळखतो. मी काडी पहिलवान. एखादी काडी इकडून तिकडे ठेवता येत असेल तर ठेवतो. त्यासाठी खोटं बोलावं लागलं तर बोलतो. माझं सारं ठीक आहे. पण तुझं? तुम्हा लोकांचं फार कठीण आहे. भावे फार बोलतायत. आपली बाजू मांडतायत. तशी त्यांना गरज वाटते आहे. का वाटते आहे? चालताना किंचित कापत आहेत काय? पण असे तर ते नेहमीच चालतात. का चालतात? त्यांना आपण असेच पाहत आलो. असेच समजत आलो. मधूच्या वयाचे आहेत असं कोण म्हणेल? मला तर ते अतिशय जुने वाटतं. म्हणूनच त्यांची भाषा ही अशी आहे. पण बापू जुने नव्हते काय? त्यांचे शब्द सुद्धा. परंतु बापू दुटप्पी नव्हते. विश्वास खणखणीत आवाजात म्हणाला. सगळेच माणसं दुटप्पी नसतात. अरे, विचार करायला फुरसतच नसते बहुतेकांना. आणि फुरसत असणाऱ्यांपैकी बहुतेकांना दुसऱ्याच्या दुटप्पीपणाचा विचार करता येतो. म्हणजे खरा विचार. परंतु ते जाऊ दे. तू म्हणतोस तेच बरोबर. नुसता शब्दांचा काथ्याकोट. भाव्यांची गल्ली आली. काही न बोलता ते गल्लीत गडप झाले. या बारक्या निर्जन बोळीतील पिंगट दिव्याखाली विश्वास स्वतःशीच बडबडत होता. मला ही परिस्थिती कोण आहे ते बघायलाच पाहिजे. तिची चेहरेपट्टी कळायलाच पाहिजे. शत्रूसमोर स्वच्छ दिसायला हवा. न दिसणारा गूढ शत्रू. पण तसा शत्रू असू शकतो? विश्वासनं दगडाला जोरात ठोकर दिली आणि मग लंगडत लंगडत घराकडं चालू लागला. 3 समाप्त. तर या तिसऱ्या भागामध्ये हा जो नायक विश्वास आहे, हा एका मोठ्या वैचारिक पेचात अडकलेला आपल्याला दिसतो. मग
यामधले महत्त्वाचे पैलू काय आहेत तर पहिला आहे भावे आणि मधुकर यांच्या विचारांमधला विरोधाभास. भावे कोण? ज्यांच्याकडे तो गेला त्याचे शेजारी, आणि मधुकर त्याचा भाऊ. तर सुरुवातीला विश्वास जेव्हा भाव्यांना भेटतो तेव्हा त्याला जाणवतं की भाव्यांचा एक संथपणा आहे आणि मधुकरचा आवेश आहे. तर यातला संघर्ष त्याला प्रकर्षाने जाणवतो. मग भाव्यांच्या शांततेमागे एक प्रकारचं जगण्याचं तत्वज्ञान त्याला दिसतं. जे संघर्षापेक्षा समन्वयाला महत्त्व देतात. पण विश्वासला मात्र त्यांचं वागणं दुटप्पीपणाचं वाटतं. ठीक आहे, मग आता हा एक पैलू झाला भावे आणि मधुकर. दुसरा पैलू आहे नोकरीचा शोध आणि त्याची परिस्थिती. मग विश्वासला नोकरी हवी आहे, पण त्याला स्वतःच्या आदर्शांशी तडजोड करायची नाहीये. भाव्यांनी त्याला त्या विश्वरूपांकडे नेलं, पण तिथे विश्वासचा खोटा परिचय त्यांनी करून दिला आणि विश्वासच्या तत्वनिष्ठ मनाला ही गोष्ट सहन होत नाहीये. मग इथे व्यक्तिविरुद्ध परिस्थिती हा जो या कादंबरीचा मुख्य संघर्ष आहे तो सुरू होतो. ठीक आहे, मग आता तिसरं आहे विश्वरूप हे जे पात्र आहे. मग विश्वरूप यांच्या पात्रातनं लेखकानं त्या काळचे जे मध्यमवर्गीय विद्वान होते ते कसे दांभिक होते. ठीक आहे, तर हे आपल्याला यातनं सांगितलं आहे. मग ते कलम मजूर असं स्वतःला म्हणवून घेत. कलम मजूर. पण प्रत्यक्षामध्ये ते बड्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहत. आणि दुसरीकडे डॉक्टर हरदयाळ आणि कविराज यांच्यातला जो संवाद आहे तो आदर्शवाद. हरदयाळ आणि कविराज तर यांच्यातला जो संवाद आहे तो आदर्शवाद आणि वास्तवातील संघर्ष यावरती प्रकाश टाकतो. ठीक आहे, मग सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला कादंबरीच्या शेवटी जाणवते की स्वतंत्र असण्याचा अर्थ काय आहे. मग या भागाच्या शेवटी भावे आणि विश्वास याच्यातला जो संवाद आहे तर त्यामध्ये भावे असं म्हणतात की माणूस दुबळा असतो आणि मान तुकवणं म्हणजे परिस्थितीला मान तुकवणं म्हणजे कदाचित स्वातंत्र्य असतं. पण मग विश्वास मात्र हे मानायला तयार नाहीये. त्याला त्या परिस्थितीशी दोन हात करायचे आहेत. ठीक आहे, तर मग थोडक्यात सांगायचं तर हा पूर्ण भाग आपल्याला विचार करायला लावतो की पोट भरण्यासाठी माणसानं स्वतःच्या तत्वांचा बळी द्यावा का. ठीक आहे, आणि जगण्यासाठी जी दगाबाजी केली ती समर्थनीय आहे का. मग ह्यामध्ये हा विश्वासाचा जो संताप आहे ठीक आहे तो कसा पुढे जाईल हे आपण आता पुढच्या भागात बघूया. ठीक आहे, माझी जी वाचण्याची शैली आहे ठीक आहे त्यापेक्षा जर तुमच्याकडे पुस्तक असलं तर हे व्हिडिओ चालू असताना तुम्ही पुस्तक बघा म्हणजे तुम्हाला त्याचा जास्त उपयोग होईल. धन्यवाद.